जेव्हा मी उच्च उद्दिष्टे साध्य करू शकत नाही तेव्हा मला कम्फर्टेबल वाटते. ओके. आणि तुम्हाला तेव्हा मला कम्फर्टेबल वाटते ना. पॉझिटिव्हली रिपीट केल्यावर कसं वाटतं? यू फील छान रिलॅक्स्ड. चॅटबॉक्स मध्ये सांगा. आपल्याला जे वाटतं की हे होणार नाही ते जर आपण पॉझिटिव्हली बोललं तर आपल्याला थोडंसं पॉझिटिव्ह फिलिंग येतं. हे मला सांगायचं आहे. सो या फिलिंगने सुद्धा आपण काही प्रमाणात आपली रियालिटी बदलू शकतो. असं असतं. आणि आता आपण करणार आहोत ह्याच्यावर EFT. सो तर मी जसं सांगते तसं माझ्या नंतर आता तुम्हाला करायचं आहे. EFT फॉर ऑल दोज फिलिंग्स मी करून घेणार आहे. डावा हात असा घ्यायचा आहे आणि ह्याला कराटे चॉप पॉइंट असं म्हणतात आणि इथे असं टॅप करायचं आहे. सो जेव्हा मी उच्च उद्दिष्टे ठेवण्याचा प्रयत्न करते तेव्हा मला नकारात्मक वाटते, तरी सुद्धा मी जशी आहे तशी मला ऍक्सेप्ट करते. बरं, हे मी करताना तुम्ही फील केलं तरी चालेल. त्याला मनातल्या मनात जमतंय बोलायला ते बोलूच शकतात. पण त्याच्याकडे लक्ष ठेवून ते रिलीज होतंय असं इमॅजिन करायचंय, असं टॅप करायचं आहे. जेव्हा मी उच्च उद्दिष्टे साध्य करू शकत नाही तेव्हा मला ताण येतो, तरी सुद्धा मी जशी आहे तशी मला ऍक्सेप्ट करते. जेव्हा मला कुटुंब आणि मित्रांसोबत पैशासंदर्भात बोलावे लागते तेव्हा मला निगेटिव्ह वाटते, तरी सुद्धा मी जशी आहे तशी मला ऍक्सेप्ट करते. जेव्हा मी उच्च उद्दिष्टे ठेवण्याचा प्रयत्न करते तेव्हा मला नकारात्मक वाटते, तरी सुद्धा मी जशी आहे तशी मला ऍक्सेप्ट करते. जेव्हा मी उच्च उद्दिष्टे साध्य करू शकत नाही तेव्हा मला नकारात्मक वाटते, तरी सुद्धा मी जशी आहे तशी मला ऍक्सेप्ट करते. जेव्हा मला कुटुंब आणि मित्रांसोबत पैशाबद्दल बोलावे लागते तेव्हा मला नकारात्मक वाटते, तरी सुद्धा मी जशी आहे तशी मला ऍक्सेप्ट करते. हे आपण 3दा रिपीट करतोय. थर्ड टाइम आता. जेव्हा मी उच्च उद्दिष्टे ठेवण्याचा प्रयत्न करते तेव्हा मला निगेटिव्ह वाटते, तरी सुद्धा मी जशी आहे तशी मला ऍक्सेप्ट करते. जेव्हा मी माझी उद्दिष्टे साध्य करू शकत नाही तेव्हा मला नकारात्मक वाटते, तरी सुद्धा मी जशी आहे तशी मला ऍक्सेप्ट करते. जेव्हा मला कुटुंब आणि मित्रांसोबत पैशाबद्दल बोलावे लागते तेव्हा मला अनकम्फर्टेबल वाटते, तरी सुद्धा मी जशी आहे तशी मला ऍक्सेप्ट करते. सो त्यानंतर आपण आता मेन पॉइंट्स टॅप करणार आहोत. सो भुवयांच्या सुरुवातीला दोन्ही हातांच्या बोटांनी असं टॅप करायचं आहे. जेव्हा मी महागडी वस्तू खरेदी करू शकत नाही तेव्हा मला कॉम्प्रोमाइज वाटतं, ही भावना रिलीज. डोळ्याच्या बाजूने जेव्हा मला पैसे मागावे लागतात तेव्हा मला निगेटिव्ह वाटतं, ही भावना रिलीज. डोळ्याखाली जेव्हा मी माझ्या स्पर्धकांना अधिक कमवताना पाहते तेव्हा मला जेलस वाटतं, ही भावना रिलीज. डोक्यावर पैसे कमवणे कठीण आहे, ही भावना रिलीज. नाकाखाली संपत्ती निर्माण करणे कठीण आहे, ही भावना रिलीज. हनुवटीवर पैसे कमावणे हा माझ्यासाठी नेहमीच एक संघर्ष राहिला आहे, ही भावना रिलीज. कॉलर बोनवर मोठे पैसे मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवणे हे खूप लोभीपणाचे आहे, ही भावना रिलीज. अंडरआर्म मोठे पैसे कमावण्याचे उद्दिष्ट ठेवणे हे लालचीपणाचे आहे, ही भावना रिलीज. मोठे पैसे कमावणे महत्वाचे नाही, ही भावना रिलीज. डोळ्याच्या सुरुवातीला मी पैशाच्या मॅनेजमेंट मध्ये चांगली नाही, ही भावना रिलीज. डोळ्याच्या बाजूने पैसे कमावण्यावर लक्ष केंद्रित करणे म्हणजे जीवन जगण्यासाठी कमी वेळ, ही भावना रिलीज. डोळ्याच्या खाली मी आळशी आहे, मी सहसा काम करणे टाळते, ही भावना रिलीज. डोक्यावर मला रिस्क घ्यायला आवडत नाही, ही भावना रिलीज. नाकाखाली मी सर्व प्रयत्न केले आहेत, मी माझे उत्पन्न वाढवू शकत नाही, ही भावना रिलीज. हनुवटीवर मी माझे
सर्वोत्तम प्रयत्न करते, पण माझ्या आयुष्यातील स्थिती आणि लोक मला साथ देत नाहीत, ही भावना रिलीज. मी जास्त रिस्क घेऊ शकत नाही, ही भावना रिलीज. मला गोष्टी मोफत मिळवायला आवडतात, ही भावना रिलीज. मी जास्त रिस्क घेऊ शकत नाही, हा माझा नेगेटिव्ह विचार रिलीज. मी मंथली एक्सपेन्सच्या तुलनेत दुप्पट कमवत नाही, ही भावना रिलीज. माझ्याकडे कर्ज आहे, ही भावना रिलीज. डोळ्याच्या खाली माझ्या मासिक उत्पन्नातील 10% मी सेव्ह करत नाही, ही भावना रिलीज. गुंतवणूक कशी करायची याबद्दल मी शिकत नाही, ही भावना रिलीज. मी जास्त रिस्क घेऊ शकत नाही, ही भावना रिलीज. माझ्याकडे क्लिअर फायनान्शियल फ्रीडम प्लॅन नाही, ही भावना रिलीज. मला गोष्टी फ्री घ्यायला आवडतात, ही भावना रिलीज. पैसे कमावणे कठीण आहे, ही भावना रिलीज. संपत्ती निर्माण करणे कठीण आहे, ही भावना रिलीज. तो आता आपल्याला काय करायचं आहे, एक मोठा श्वास घ्यायचा आहे आणि जिथे कुठे शरीराच्या पार्टमध्ये डिस्कम्फर्ट वाटतोय तिथून ते भावना सोडून द्यायच्या आहेत, रिलीज करायचा आहे तो श्वास. जे काही आपले फिलिंग्स होते त्यात आता तुम्हाला कसं वाटतंय हे सांगायचं, म्हणजे रिलॅक्स वाटतंय का? कारण आपल्या ज्या काही निगेटिव्ह फिलिंग्स असतात त्या पूर्ण कमी होऊन जातात. बेसिकली काही वेळा आपल्याला पण कळत नसतं की त्या असतात आणि त्या सगळ्या या EFT मधनं